नमस्कार. आजचा दिवस खूपच मजेशीर आणि प्रोडक्टिव्ह होता. आज माझ्याकडे मिशोचे एक नाही तर 2 पार्सल आले आहेत. त्यातला एक प्रोडक्ट तर माझ्या घरासाठी किती उपयोगी ठरला ते शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी हा पार्सल उघडून दाखवत आहे. यामध्ये साड्या आणि इतर कपडे व्यवस्थित ठेवण्यासाठी मी ऑर्गनायझर मागवला आहे. माझ्या साड्या नीट व्यवस्थित ठेवण्यासाठी थोडी अडचणच येत होती, म्हणून मी हा ऑर्गनायझर घेऊन पाहिला आहे. मला त्याचा साईज आणि क्वालिटी दोन्ही चांगले वाटले. मग सगळ्या साड्या यामध्ये नीट व्यवस्थित ठेवून तुम्हाला दाखवत आहे. या बॅगची विशेषता म्हणजे आपण समोरून सुद्धा साड्या काढू शकतो. आपल्याला जी साडी हवी आहे ती व्यवस्थितरित्या आपण हँडल करू शकतो किंवा काढू शकतो. फोटोमध्ये या बॅग अशा आल्या आहेत आणि रियालिटीमध्ये अशी आहे ही बॅग. तर मी याला रेटिंग देऊ शकते 5 पैकी 4. यानंतर लगेच दुसरं पार्सल उघडून दाखवणार आहे. यामध्ये सोफा आणि कर्टन साफ करण्यासाठी क्लिनिंग ब्रश आहे. हा ब्रश उपयोगी पडेल असं तर वाटत आहे. बघू काय होतंय ते. आधी टीव्ही युनिटवरची धूळ साफ करून पाहते आणि मग सोफा सुद्धा क्लीन करून दाखवणार आहे. धूळ तर छान निघाली. आता माझा प्रामाणिक रिव्ह्यू सांगते. हा ब्रश चांगला काम करतो, पण सोफावर वापरताना हलक्या हातानेच वापरा, कारण याचे ब्रिस्टल्स मला थोडे हार्ड वाटत आहेत. सोफा क्लीन केल्यानंतर घरात झाडू मारून घेणार आहे. घर स्वच्छ झालं की वेगळीच प्रसन्न भावना येते. त्यानंतर देवाला दिवा लावला आणि थोडा वेळ शांत बसले. संध्याकाळी मार्केटमध्ये गेले, कारण मला सोफा कव्हर घ्यायचा होता. बऱ्याच ठिकाणी पाहिल्यानंतर मला आवडेल असा कव्हर मिळाला आणि तो घेऊनच मी घरी आले. पण घरी यायला उशीर झाला होता, त्यामुळे त्या दिवशी कव्हर लावण्याऐवजी आधी जेवण केलं आणि थेट झोपले. आज सकाळी उठल्यावर नवीन सोफा कव्हर लावला. आता सोफ्याचा लुक पूर्णपणे बदलून गेला आहे. मला तर खूप आवडला. तुम्हाला हा नवीन लुक कसा वाटला आणि क्लिनिंग ब्रश बद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.